म्हणजे उदाहरण मी आता माझ्या मुलीला सांगतो, तर ती पण या लाईनमध्ये यायचा प्रयत्न करते. तर मी पुणे मुंबई अपडाऊन करायचो. म्हणजे माझ्याकडे कंटिन्यू मातीचा गोळा आणि स्केचिंग पॅड हे असायचं. आणि कलाकाराला मान देणारे म्हणजे पुणे मुंबई मी अपडाऊन करताना मी तो एक अनुभव सांगतो तुम्हाला. म्हणजे माझा अजून एक मित्र होता पुणे मुंबई, आम्ही दोघं एकत्र करायचो. म्हणजे मी गाडीत रेल्वेत बसल्या बसल्या सुद्धा स्केचिंग करायचो किंवा समोर बसलो एखाद्या मुलाचा माणसाचा चेहरा म्हणजे त्यांना एवढं आवडायचं की म्हणजे ते शनिवार रविवार पुणे मुंबई म्हणजे मी प्रगतीने जायचो आणि रात्री कोइंबतूरने जायचो. म्हणजे ते आम्ही कॉलेज सुटलं 3:30ला ना की 4:20ची प्रगती पकडायची आणि मग आमची जागा गर्दी असायची. म्हणजे 5 होल्डरचा डबा असायचा, त्याच्यामध्ये डेली माणसं पुणे मुंबई करणारी असायची. ते मला म्हणायचे, अरे तू येणार ना रविवारी, आज माझा चेहरा करायचा आणि तू आलाच पाहिजे शुक्रवारी. शुक्रवारी शनिवार रविवार सुट्टी असायची, शुक्रवारी ते आमची जागा सुद्धा पकडून ठेवायची. आणि काही समजा चुकली गाडी, दुसऱ्या गाडीत सुद्धा बसलो तरी सुद्धा त्या गाडीत आम्ही स्केचिंग करायला घेतलो की आम्हाला जागा नसेल बसायला, तर काही पब्लिक म्हणायचं, अरे बस रे बाळा, बस चल चल कर केस, माझं पण कर, यांचं कर, माझं पण करतो. हा, तो कलेचा रिस्पेक्ट आम्ही बघितलेला आहे. आत्ता सध्या तुमचं काय चाललंय आणि फ्युचरमध्ये काय करण्याचे प्लॅन्स आहेत तुमच्या स्टुडिओमध्ये? म्हणजे मी मोठी मूर्ती विठ्ठलाची केली. त्याच्यानंतर अजून एक माझा प्लॅन होता. म्हणजे मी नाशिकला गेलो होतो संगमनेरला. तर तिथं एक नवीन जो रस्ता हायवे झाला आहे त्याच्यावर एक असा मला टेकडी दिसली मोठी. त्या टेकडीवर माझी एक अशी इच्छा होती की शिवाजी महाराजांची फॅमिली जसं दुसऱ्या देशात ते आहे, तिथले राष्ट्रपिता काय त्याचं शिल्प, तसं माझी एक थोडीशी इच्छा होती आणि आहे अजून पण, की तसं एक शिल्प करायचं आहे. म्हणजे भोसले घराण्याचं एक पूर्ण त्यांनी जेवढं काम केलेलं आहे त्यांना एक वंदना म्हणून आपण ते हो, तसं एक माझी इच्छा आहे तशी. मला वाटतं मंचरच्या पुढे तो जो हायवे लागतो आणि तिथे डाव्या बाजूला ती टेकडी त्यांनी मला दाखवली ती, की इथे माझी इच्छा आहे करण्याची भविष्यात. करत असेल तर प्रत्यक्षात तुमचं ते येऊ शकतं. आपण तुम्ही शिल्पकार आहे पण स्वतः शिल्पकार नसेल झाला, तुम्ही काय केली, काय तशी इच्छा होती पहिली? माझी शाळेत असताना एकतर या शिल्पकार किंवा कला लाईनमध्ये आणि मला आर्मीमध्ये सुद्धा जायचं होतं. मी त्याची सुद्धा तयारी केली होती. फक्त माझी त्यावेळेस हाईट बसली नाही, त्यानं नाही तर मग मी आर्मीमध्ये जाणार होतो. आर्मीमध्ये गेले असते तर मग मी नसते भेटले मे बी. मी काय आर्मीत बिर्मीत जाणार नव्हते. माझ्या कलेच्या मध्ये थोडासा म्हणजे मोठं होण्यासाठी संदीपची तर साथ आहेच, कारण माझ्या काही मूर्त्या त्याच्यामुळं गाजल्यात आणि मदत झाली. आणि दुसरा प्रसाद पवार म्हणून जो सकाळचा होता, तर त्यांनी माझी बरीच प्रसिद्धी केली. आता ते महाराष्ट्र टाइम्सला आहे. हो, प्रसाद पवार तर सासवडीचे सकाळ. त्यांना नेहमी आता ते महाराष्ट्र टाइम्स आलेले. त्यांचं काय होतं की त्यांची एक भ्रमंती असते. हा, तो पण मंदिर, हा, तो पण कलेच्या दृष्टीने तो प्रसादला कला ही खूप आवडते आणि त्यांनी माझी बरीच प्रसिद्धी केली त्यावेळेस. म्हणजे मी नवीन होतो. म्हणजे तुमचे मध्ये तुम्ही म्हणाला होता मला की प्रसाद पवारांनी तुम्हाला बरेच प्रकाश झोतात आणलं. प्रसाद पवारची माझी ओळख झाली एका मित्राकडून. मी एका लग्नाचं काम केलं होतं डेकोरेशनचं, तिथं माझी प्रसादची ओळख झाली. आणि मग प्रसाद म्हटलं, अरे काय करतो? मग मी म्हटलं, अरे मी शिल्पकार म्हणून काम करतो. तर मग तो म्हटलं, चल आपण एक इंटरव्ह्यू तुझा किंवा पेपरला देऊ. आणि त्याच वेळेस नुकतंच मी हे संस्कृती जो आहे तो त्याला पण विषय खूप आवडतो, संस्कृती आणि जुन्या वस्तू काही. तर त्याच्यामुळं मी थोडंसं तो विषय आणि आमची ओळख जास्त झाली आणि त्यांनी माझा एक पेपरला चांगला लेख दिला होता. मी जो एक्झिबिशन केलं होतं संस्कृतीवर, ते वासुदेव पोतराज पोंगळा यांचे सगळे शिल्प केले होते. तर तो मुद्दा त्यांनी जो पेपरला, एवढ्या बऱ्याच पेपरला दिला त्यांनी, त्यामुळे माझी बरीच प्रसिद्धी झाली त्याची.